नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सोसायटीमध्ये मंगळागौरीची स्पर्धा ठेवलेली असते आणि त्याच वेळेस आपण पाहतो सर्वजण हे स्पर्धेसाठी जमलेले असतात आणि अतिशय उत्साहाने सहभागी झालेले असतात. त्याच वेळेस निवेदक हे सर्व जोड्यांना सांगतात की आता तुम्हाला दिवे लावायचे आहेत आणि तेव्हा हे कला आणि सरोज दिव्याची पिशवी शोधू लागतात, परंतु दिव्याची पिशवी काही त्यांना सापडत नाही. आणि आता आपण पाहतो कलाची आई ही आणि आद्विक हे दोघे घाईघाईने दिव्याची पिशवी आणून देतात कलाकडे आणि कला त्यातले दिवे चेक करते तर काय सगळे दिवे फुटलेले असतात आणि कलाचे दिवे फुटलेले समजताच नैनाला मात्र खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर आपण पाहतो सुपामध्ये तांदूळ ठेवून डान्स करणे, त्याचबरोबर निवेदक हे सर्वांना वेगवेगळे टास्क देतात आणि आपण पाहतो अतिशय उत्साहाने सर्व टास्क हे पूर्ण केले जातात. आणि तेव्हा रोहिणी आणि नंदिनी हे अतिशय आनंदित झालेले असतात. तेव्हा रोहिणी आणि नैना हे अतिशय आनंदित होतात कारण त्यांना वाटते की त्या विजयी झालेल्या आहेत. आपण पाहतो निवेदक हे या स्पर्धेचा निकाल जाहीर करतात आणि त्याच वेळेस रोहिणी आणि नैना, कला व सरोज या सर्वांचे चेहरे पडतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मंगळागौरीच्या पहिल्या फेरीचा विजेते कोण होणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.